अशोक चव्हाणांना काल एक प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं तुम्हाला किती आव्हान वाटतं. त्यावर त्यांनी कोण प्रताप पाटील असं उत्तर दिलेलं आहे. एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न आहे. काय उत्तर असेल? डिवचण्याचा प्रयत्न नाहीये. वय माणसाचं झालं की अशा गोष्टी करतात. त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं, मग त्यांच्या लक्षात आलं असतं. कदाचित त्यांचा स्वभाव त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील. आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना. त्यांनी आल्यामुळं माझा पराभव झाला हे मला मान्य आहे. आणि त्यांना पाडून जिंकलो त्याच्यामुळे प्रताप पाटलाला ते चांगलं ओळखतात. तर अशा पद्धतीने वक्तव्य करण्यामागे काय वैफल्यग्रस्त असले कारण त्यांच्यावर वेगवेगळे वैफल्यग्रस्त आरोप असू होत आहेत शकतील, आता. वयाचा असू शकेल, किंवा आपण म्हणतो साठीची बुड्डी नाती तसं असू शकते. आणि ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करू नये. उलट मी जर म्हणलं की अशोक चव्हाण कोण आहे चालेल का? कारण माझ्या एकदा मागच्या निवडणुकीत अशोक शंकरराव चव्हाण उमेदवार होतेच त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे मी ते बोलले म्हणून मी असं काही बोलण्याचा प्रश्न नाही. आपल्या अशोकराव चव्हाणांना एक त्यांच्याच खंद्या समर्थकांना आरोप केलाय की त्यांनी उमेदवारी देण्यासाठी 50-50 लाख रुपये घेतले. ते नवीन काही नाही असं मला वाटते त्यांच्यासाठी. पण ते आदर्शवादी नेते आहेत आणि पूर्ण आदेश महाराष्ट्राला माहिती आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. त्याच्यात आम्ही काय बोलणार? त्यांच्याच जे रहिवास आहे त्यांचा त्यांच्याच बाजूचा प्रभाग जो 7 आहे त्यामध्ये भाजपाचा एक सुद्धा उमेदवार त्यांना देता आला नाही. कुठलाही उमेदवार त्यांना त्याच्यावर मी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. मी जे आत्ता बोलतोय किंवा ऐकतोय की त्यांच्या क्लिप पण बाहेर येत आहेत की आम्हाला मुस्लिमांची गरज नाही, मुस्लिम सोडून करायचंय. खरं तर त्यांनी जेव्हा जन्मले तेव्हापासून मुस्लिमाच्या जीवावर राजकारण केलं. आणि आज जेवढा तिटकारा का आला? मी पण भारतीय जनता पक्षात होतो. मी पण लोह्याला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. तिथे 2 मुस्लिम निवडून आणले. त्याच्यामुळं पक्षाने असं काही अजेंडा दिले नाही. पण यांना एवढा तिटकारा याचं कारण माहिती नाही. काल त्यांनी त्याच वेळेमध्ये असं सांगितलं की राष्ट्रवादीचं तुम्हाला आव्हान आहे का? त्यावेळेस त्यांनी म्हटलं की माझ्यासमोर कुणाचं आव्हान नाही असं त्यांनी म्हटलं. तो त्यांचा भास आहे. निवडणुकीत कळेल. जेव्हा भारतीय जनता पक्ष सपाटून मार खाईल तेव्हा त्यांची जागा त्यांना दिसेल. ते जे हवेत आहेत ना, हवा उतरायचं काम मतदार करतात. लोकसभेत ज्या पद्धतीनं त्यांची हवा उतरली त्याच पद्धतीनं महापालिकेमध्ये जनता त्यांची हवा उतरल्याच्या राहणार. महापौर राष्ट्रवादीचा राहील का? नाही, महापौर राष्ट्रवादीचा राहील का, महापौर शिवसेनेचा राहील का, महापौर कोणाचा राहील? भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार नाही. कारण त्यांचा जो जाहीरनामा तुम्ही बघितला की तो जाहीरनामा कसा आहे? त्यांनी केलेली कामं आहेत का? होय आम्ही केलंय. काय केलंय? ते जेव्हा भारतीय जनता पक्षात नव्हते तेव्हा कामं झाली ते त्यांनीच केले. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना कामं केली ती भारतीय जनता पक्षाच्या नावावर. म्हणजे एकतर काँग्रेसला तुम्ही बैमान झाला हे सांगण्याची आवश्यकता नाहीये, परंतु अशा पद्धतीची चर्चा करून आम्ही काहीतरी वेगळे आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही आता आपण जर बघितलं तर महापालिकेमध्ये त्यांनी किती ठिकाणी उमेदवार केले. त्यांना बाकीच्या पार्ट्याचा का सहयोग घ्यावा लागला? त्यांनी इथे एक नवीन पार्टी निर्माण केली का जावं लागलं? आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. कारण एवढा आदर्श घडवल्याच्या नंतर, एवढे वर्ष सत्ता केल्याच्या नंतर त्यांना इतर पक्षाची मदत घ्यावी लागते हे समजून घ्यायची गरज आहे. इंदोरच्या धर्तीवर नांदेडचा विकास करण्याचं ठरवलंय. इंदोरमध्ये दूषित पाण्यानं 14 लोकांचा मृत्यू झालाय. कदाचित ते असेल. आज जलजीवनच्या नावाखाली 600 कोटीचं व्याज महापालिका भरते. ते लिहिलं नाही होय आम्ही केलंय, व्याज भरतोय, आमच्यामुळे इतर काम होत नाही, हे त्यांनी सांगायला पाहिजे ना. आणि मला एक तुम्ही साधा प्रश्न सांगा, जो माणूस राज्याचं नेतृत्व केलं तेव्हा काहीच करू शकला नाही, आता अडगळीला पडलेला माणूस काय करणार आहे? आणि नांदेडच्या जनतेला कोणी असं वेगळं समजण्याची गरज नाही. आज त्यांची भारतीय जनता पक्षात काय पोझिशन आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपण आता आमदार बोंडारकर यांशी चर्चा केली आहे. नांदेड दक्षिण मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होण्याची बऱ्यापैकी आम्ही करतोय. आणखी एक तासभराचा वेळ आहे, त्याच्यातून काय मार्ग निघेल ते सांगतो. रामदास आठवले यांची जी पार्टी आहे ते भाजपची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला देणार. पत्रकार परिषद नाही, आठवले साहेबांच्या गटाला
खरं तर भारतीय जनता पक्षाने सन्मानाची वागणूक सन्मानानं त्यांना घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांना काय आहे की ते इतके हवेत आहेत, त्यांना पाहिजे त्याची गरज, पाहिजे त्याची नको, हे निकालानंतर स्पष्ट होईल. त्यांनी आरोप केलाय आरपी आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांचा विश्वासघात. त्याच्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही, कारण आम्ही विश्वास दिला नाही आणि विश्वासघातही केला नाही. त्याच्यामुळे ज्यांनी विश्वासघात केला ते आपण एकाला बोलतो.